Good morning, students. Today we will study forfeiture of shares. Forfeiture of shares याचा अर्थ shares जप्त करणे. If any shareholder fails to pay the amount due on allotment or on any other call within a specified period, then the directors may cancel his shares and terminate his membership. This is called as forfeiture of shares. It may be noted that the shares can be forfeited only if the articles of association of the company allow them to be forfeited. It should be mentioned in the articles of association of the company. In order to make the forfeiture valid, it is essential to follow the rules laid down in the articles. And if these rules are not given in articles, then the provision of table F of Schedule 1st of the Companies Act 2013 will apply. शेअर्स जप्त करताना आर्टिकल्स ऑफ असोसिएशन्समध्ये दिलेले रूल्स फॉलो करावे लागतात आणि जर तसे रूल्स दिलेले नसतील तर टेबल एफ म्हणून टेबल दिलेला आहे शेड्यूल फर्स्टमध्ये इंडियन कंपनीज ॲक्ट 2013च्या त्याच्यात दिलेले रूल्स स्टँडर्ड रूल्स जे आहेत ते ॲप्लाय होतात. नॉर्मल प्रोसिजर असं आहे की डिफॉल्टिंग शेअरहोल्डर मस्ट बी गिवन ए मिनिमम 14 days नोटीस रिगार्डिंग हिज नॉन पेमेंट and requesting him to pay the unpaid amount on his shares together with charged interest. Okay. ही नोटीस देण्यापूर्वी सुद्धा शेअरहोल्डर्सला रिमाइंडर्स पाठवली जातात. प्लीज पे द कॉल मनी असं सांगणारी. पण त्या रिमाइंडर्सना जर शेअरहोल्डरनी दाद दिली नाही तर मिनिमम 14 days नोटीस पाठवावी लागते. The notice must state that if the unpaid amount is not paid within a certain period, his shares will be forfeited. If in spite of this notice, the shareholder still does not pay the unpaid amount of his shares may be forfeited by the board of directors by passing a resolution. Okay? After the forfeiture, the name of the shareholder is removed from the register of members and the amount already paid by him belongs to the company and it is not returned to him. ओके. शेअर्स फॉरफिट नोटीसलाही दाद दिली नाही तर शेअर्स फॉरफिट केले जातात म्हणजे जप्त केले जातात आणि त्यामुळे त्याचं नाव शेअरहोल्डर्स रजिस्टरमधून काढून टाकलं जातं. त्यांनी जी त्या शेअर्सवरची आधीची अमाऊंट भरलेली असते मे बी ॲप्लिकेशन मनी अलॉटमेंट मनी एट्सेट्रा ती जप्त होते, ती कंपनीच्या मालकीची होते, ती त्याला परत दिली जात नाही. ओके. आणि या सगळ्यासाठी रिझोल्युशन पास केलं जातं बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये. ओके. द नेक्स्ट कन्सेप्ट इज सरेंडर ऑफ शेअर्स. सरेंडर ऑफ शेअर्सवर तुम्हाला थेअरी क्वेश्चन येईल, प्रॅक्टिकल क्वेश्चन येणार नाही. सरेंडर ऑफ शेअर्स इज अपोजिट ऑफ फॉरफिचर ऑफ शेअर्स. सरेंडर ऑफ शेअर्स रेफर्स टू व्हॉलेंटरी रिटर्न ऑफ शेअर्स बाय द शेअरहोल्डर. When a shareholder returns his shares voluntarily to the company for the purpose of cancellation, this act is said to be surrender of shares by the shareholders. If shareholder feels that he is not in a position to pay the amount on shares, then he may request the company to surrender his shares. The directors can accept the surrender only when such provision is there in articles of association. ओके. सरेंडरमुळे सुद्धा शेअरहोल्डर्सच्या म्हणजे मेंबरच्या रजिस्टरमधून त्या शेअरहोल्डरचं नाव काढून टाकलं जातं. पण बेसिक डिफरन्स असा आहे की कंपनी फॉरफिट करते ज्या वेळेला शेअर्स तेव्हा दॅट इज ए कंपल्सरी ॲक्ट मेड बाय द कंपनी अँड सरेंडर इज ए व्हॉलेंटरी ॲक्ट. Similarly, forfeiture is from the company's side and surrender is from the shareholder's side. Accounting treatment is same in both the cases. पण सरेंडर ऑफ शेअर्समुळे कंपनी आणि शेअरहोल्डर्समधले रिलेशन्स ओके राहतात. फॉरफिचरमुळे ते रिलेशन्स बिघडतात. ओके. दिस इज द डिफरन्स बिटवीन फॉरफिचर अँड सरेंडर ऑफ शेअर्स. Now we will see forfeiture of shares issued at par.
शेअर्स इश्यूड ॲट पार याचं मिनिंग तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. शेअर ऑफ ₹10 इश्यूड ॲट ₹10 और शेअर ऑफ ₹100 when issued at ₹100 only, that is at face value, it is said that share is issued at par. शेअर्स ॲट पार इश्यू केले असतील आणि जर शेअर होल्डरनी कॉल मनी अलॉटमेंट मनी भरला नाही तर फॉरफिचरचं प्रोसिजर कसं असतं ते पण बघणार आहोत आणि नंतर आपण याच्या एंट्रीज पण बघणार आहोत. इथे मी पॉईंट्स दिलेले आहेत बघा. एंट्री करताना काय काय विचार करायचा आहे त्याचे. फर्स्ट, शेअर कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड विथ द अमाऊंट कॉल्ड अप ऑन शेअर्स फॉरफिटेड. जे शेअर्स फॉरफिट करायचे आहेत फॉर नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी त्या शेअर्सवरची कॉल्ड अप अमाऊंट जी आहे ती शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट केली जाते. सेकंड, फॉरफिचर शेअर्स अकाउंट इज क्रेडिटेड बाय द अमाऊंट रिसिव्ड ऑन द शेअर्स फॉरफिटेड. फॉरफिटेड शेअर्स अकाउंट किंवा शेअर्स फॉरफिचर अकाउंट असंही त्याला म्हणतात. इट विल बी क्रेडिटेड बाय द अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड बाय द शेअर होल्डर्स ऑन हिज शेअर्स. म्हणजे शेअर होल्डरनी ऑलरेडी त्याच्या शेअर्सवरचे जे आधीचे पैसे भरलेले असतात, म्हणजे ॲप्लिकेशन मनी भरला असेल किंवा ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट मनी भरला असेल, कॉल मनीच्या वेळेला फॉरफिट केलं असेल पैसे भरले नाही म्हणून, तर ते जे भरलेले पैसे आहेत ते फॉरफिचर अकाउंटला क्रेडिट केले जातात. आणि शेअर अलॉटमेंटच्या वेळेला पैसे भरले नसतील, शेअर कॉलच्या वेळी पैसे भरले नसतील तर शेअर अलॉटमेंट अकाउंट किंवा शेअर कॉल अकाउंट इज क्रेडिटेड विथ द अमाऊंट कॉल्ड अप ऑन फॉरफिटेड शेअर्स बट नॉट पेड बाय द शेअर होल्डर्स. ओके. कॉल्स इन ॲरियर्स मेंटेन केलं असेल तर कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट क्रेडिट होतो. ओके. बघा इथे दाखवलं आहे या एंट्रीमध्ये. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, अमाऊंट कशी काढायची, नंबर ऑफ शेअर्स फॉरफिटेड इंटू कॉल्ड अप व्हॅल्यू पर शेअर. टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट ह्याला शेअर्स फॉरफिचर अकाउंट असं सुद्धा म्हणतात. विथ अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड ऑन फॉरफिटेड शेअर्स, म्हणजे जी शेअर होल्डरनी ऑलरेडी पेड केलेली अमाऊंट आहे ती. टू शेअर अलॉटमेंट अकाउंट, अमाऊंट विच इज नॉट पेड ऑन अलॉटमेंट. टू शेअर कॉल अकाउंट, द अमाऊंट ड्यू बट नॉट पेड ऑन कॉल. Okay, in this way we have to pass the journal entry in case of forfeiture of shares issued at par. Okay, let's solve now some examples of forfeiture of shares. Forfeiture of shares ची examples घेते मी फक्त, म्हणजे आपल्याला फक्त फॉरफिचरची एंट्री कशी पास करतात ते समजावून घेण्यासाठी. ओके. सी दिस प्रॉब्लेम. फर्स्ट प्रॉब्लेम, ए शेअर होल्डर होल्डिंग 500 shares of ₹10 each failed to pay allotment and first and final call, and as a result his shares are forfeited. Because of non-payment of allotment money and first and final call money, his shares are forfeited. The amount payable was on application ₹5, on allotment ₹3 and ₹2 on final call. Pass journal entries. ओके. या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं बघा, शेअर होल्डरकडे 500 शेअर्स होते, ₹10 फेस व्हॅल्यू आहे. त्याने अलॉटमेंट मनी आणि फर्स्ट आणि फायनल कॉल मनी भरलेला नाही, त्यामुळे त्याचे शेअर्स फॉरफिट केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. ॲप्लिकेशनबरोबर त्यांनी ₹5 भरले होते ॲप्लिकेशनच्या वेळेला, म्हणूनच तो शेअर होल्डर झाला आहे. ओके. त्याला शेअर्स अलॉट केल्यानंतर त्यांनी अलॉटमेंटवरचे जे ₹3 आहेत पर शेअर आणि ₹2 ऑन फर्स्ट अँड फायनल कॉलचे हे पैसे भरलेले नाहीत. अंडरस्टूड. सो नाऊ वी हॅव टू पास द जर्नल एंट्री. मी तुम्हाला सांगितलं आहे की फॉरफिचरची जर्नल एंट्री कशी असते ती, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट और फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट, तुम्ही काही म्हणू शकता. टू शेअर अलॉटमेंट, टू शेअर कॉल अकाउंट. ओके. सो वी हॅव टू डेबिट शेअर कॅपिटल अकाउंट फर्स्ट. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. ओके. आपण इथे जर्नल एंट्री करतोय. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता इथे डेबिट काय करायचं आहे अमाऊंट, तर फॉरफिट केलेले शेअर्स इंटू कॉल्ड अप व्हॅल्यू पर शेअर. कॉल्ड अप व्हॅल्यू याचा अर्थ कंपनीने डिमांड केलेली व्हॅल्यू. ओके. या ठिकाणी कंपनीने किती डिमांड केली हे सांगितलेलं नसलं तरी त्यांनी ॲप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट अँड फायनल कॉलचे अमाऊंट्स दिलेले आहेत आणि या शेअर होल्डरनी अलॉटमेंट मनी आणि फर्स्ट अँड फायनल कॉल मनी भरला नाही आहे, म्हणजेच त्यांनी ₹10 पूर्णपणे कॉल करून झालेले आहेत. ₹5 ॲप्लिकेशनबरोबर घेतलेत, अलॉटमेंटच्या वेळी 3 मागितलेत आणि उरलेले 2 फायनल कॉलच्या वेळी मागितलेत. सो कॉल्ड अप अमाऊंट इज ₹10.
Okay, so share capital account will be debited for 500 shares which are forfeited into called up amount per share. So 500 into 10, मी इथे लिहिते तुम्हाला कळण्यासाठी, 500 into 10 rupees, this is called up amount. Okay, so share capital account will be debited by rupees 500 into 10, that is rupees 5000. ओके, कळलंय सगळ्यांना. त्यानंतर टू शेअर फॉरफिचर अकाउंट और टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट, याच्यासमोर आपल्याला काय करायचं आहे, तर जी अमाऊंट फॉरफिटेड शेअर्सवरची ऑलरेडी रिसिवड आहे ती आपल्याला फॉरफिट करायची आहे, म्हणजे जप्त करायचे. शेअर्स जप्त करतात म्हणजे काय करतात, तर शेअर होल्डरनी त्याच्या शेअर्सवरचे ऑलरेडी कंपनीकडे जे पैसे पाठवलेले आहेत ते पैसे जप्त केले जातात, कारण शेअर ही काही वस्तू नाही आहे ती जप्त केली, बरोबर आहे. सो शेअर फॉरफिचर अकाउंटला आपल्याला क्रेडिट करायचं आहे द अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड फ्रॉम धिस शेअर होल्डर ऑन हिज फॉरफिटेड शेअर्स. बघा, या शेअर होल्डरनी 500 शेअर्स घेतले होते, त्याने ॲप्लिकेशन मनी भरलेला होता, म्हणजे 5 रुपये गुणिले 500, 2500 त्यांनी भरले होते, उरलेले पैसे त्यांनी भरलेले नाहीत. त्याचे हे जे भरलेले पैसे आहेत दॅट इज 500 शेअर्स इंटू ॲप्लिकेशन मनी 5, हे जप्त केले जाणार आहेत. ओके, सो टू शेअर फॉरफिचर अकाउंट किंवा टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंटच्या समोर येणार आहे 2500. अंडरस्टूड. नाव टू शेअर अलॉटमेंटच्या समोर अलॉटमेंटचे त्यांनी जे पैसे भरले नाही आहेत ते, आणि टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉलच्या समोर त्यांनी फर्स्ट अँड फायनल कॉलचे जे पैसे भरले नाही आहेत ते असे येणार आहेत. अगदी इझी आहे बघा. टू शेअर फॉर अलॉटमेंट अकाउंट, याच्यासमोर येणार आहेत शेअर अलॉटमेंटवरचे त्यांनी भरलेले पैसे, न भरलेले, त्याचे शेअर्स आहेत 500. ओके, अलॉटमेंट मनी आहे 3, सो 500 इंटू 3, 1500 त्यांनी पैसे भरलेले नाहीत, विच आर ॲरियर्स. अंडरस्टूड. सो ते क्रेडिट होतील. आणि टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट, याच्यासमोर फर्स्ट आणि फायनल कॉलचे त्यांनी न भरलेले पैसे, त्यांनी 500 शेअर्सवरचे फर्स्ट आणि फायनल कॉलचे 2 रुपये भरलेले नाहीत, त्यामुळे 500 गुणिले 2, 500 इंटू 2 असे 1000 रुपीज फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंटच्या समोर लिहायचे आहेत. सो एंट्री विल बी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड बाय द कॉल्ड अप अमाऊंट 5000. टू शेअर फॉरफिचर अकाउंट द अमाऊंट ऑलरेडी पेड बाय द शेअर होल्डर. टू शेअर अलॉटमेंट अकाउंट कॉल्स इन ॲरियर्स of this shareholder on allotment and calls in arrears of first and final call. ओके, आता आपण ज्यावेळेला कॉल्स इन ॲरियर्स शिकलेलो आहोत त्यावेळेला आपण कॉल्स इन ॲरियर्स वापरून सुद्धा एंट्री करता येते, हे बघितलेलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही ही एंट्री करू शकता, किंवा जर तुम्ही कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट ओपन करून एंट्री केलेले असतील आधीच्या, तर तुम्हाला फॉरफिचरची एंट्री पण कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट वापरून करावी लागेल. सो द एंट्री विल बी शेअर कॅपिटल अकाउंट debited with the same amount, that is rupees 5000, to share forfeiture account. तुम्ही फॉरफिटेड शेअर्स अकाउंट पण म्हणू शकता, हे लक्षात ठेवा. टू शेअर्स फॉरफिचर अकाउंटच्या समोर काय येणार आहे, ऑलरेडी त्यांनी भरलेले पैसे म्हणजे 2500 इथे केलेत त्याप्रमाणे. आता टू शेअर अलॉटमेंट अकाउंट आणि टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट, ह्या दोन्हीमध्ये त्यांनी कॉल्स इन ॲरियर्स ठेवलेले आहेत, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही एंट्री अशी करू शकता, टू कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट, आणि दोन्ही याचे ॲरियर्सची टोटल अमाऊंट करून लिहू शकता, किंवा टू कॉल्स इन ॲरियर्स इंटू ब्रॅकेट अलॉटमेंट मनी, टू कॉल्स इन ॲरियर्स फर्स्ट अँड फायनल कॉल असं म्हणून 1500 आणि 1000 असं लिहू शकता. या ठिकाणी एकत्र पण करता येईल. ह्याचे ॲरियर्स होते 1500 अलॉटमेंटच्या वेळेचे. ऑन शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल द ॲरियर्स वेअर ₹1000. सो टोटल कॉल्स इन ॲरियर्स वेअर 2500. सो कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट विल बी क्रेडिटेड फॉर ₹2500. ओके, अँड द नॅरेशन विल बी द शेअर्स फॉरफिटेड फॉर नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी. ओके, अशा तऱ्हेने फॉरफिचरची एंट्री करायची आहे. मी पुन्हा एकदा अर्थ समजावून सांगते तुम्हाला. शेअर कॅपिटल अकाउंटच्या समोर डेबिट करायचे
जी कॉल्ड अप अमाऊंट असेल, सगळी कॉल केलेली असेलच असं नाही, आपल्याला ते प्रॉब्लेम वाचून कळलं पाहिजे. कॉल्ड अप अमाऊंट विल बी डेबिटेड टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर फॉरफिचर अकाउंट विल बी क्रेडिटेड बाय द अमाऊंट ऑलरेडी पेड बाय द शेअर होल्डर. Share allotment account will be credited by the calls in arrears amount of at the time of allotment, and share first and final call account will be credited by the calls in arrears amount of at the time of first and final call. ओके, तुम्ही अशी एंट्री करू शकता जर तुम्ही कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट ओपन केलेला नसेल तर, किंवा तुम्ही अशी एंट्री करू शकता. तुम्ही कोणती एंट्री करू शकता जी तुम्हाला सोपी वाटेल ती. ओके, नाव सेकंड प्रॉब्लेम. See the second problem. A Limited forfeited 100 shares of ₹10 each for non-payment of final call of ₹3 per share. 5 जन एंट्री. आता या प्रॉब्लेममध्ये सुद्धा बघा, they told us that this shareholder final call has not been paid by this shareholder, only final call. ओके, म्हणजेच त्यांनी फायनल कॉलपर्यंतचे पैसे सगळे मागवलेले आहेत. म्हणजेच त्यांनी पूर्ण ₹10 कॉल केलेले आहेत. कंपनीने पूर्ण ₹10 कॉल केलेले आहेत. कळतं आहे तुम्हाला? ओके, सो कॉल्ड अप मनी हा ₹10 पर शेअर इंटू 100 असणार आहे. सो शेअर कॅपिटल अकाउंट विल बी डेबिटेड. सी हिअर, शेअर कॅपिटल अकाउंट विल बी डेबिटेड बाय ₹100 इंटू 10 दॅट इज ₹1000. ओके, कारण सगळे पैसे कॉल केलेले आहेत. टू शेअर फॉरफिचर अकाउंट और फॉरफिटेड शेअर्स अकाउंट. या ठिकाणी आपण ऑलरेडी शेअर होल्डरनी कंपनीला पेड केलेले पैसे जप्त करणार आहोत, फॉरफिट करणार आहोत. शेअर फॉरफिट करणे म्हणजे ऑलरेडी भरलेले पैसे जप्त करणे. ह्या ठिकाणी त्यांनी फक्त फायनल कॉल भरलेला नाही आहेत ₹3 पर शेअर प्रमाणे. बरोबर आहे? म्हणजे किती रुपये त्यांनी ₹10 पेड केलेत तर ₹7 पेड केलेत ऑलरेडी. अंडरस्टूड? सो 100 शेअर्स इंटू ₹7 एवढे त्यांनी पैसे पेड केलेले असणार आहेत. सो शेअर फॉरफिचर अकाउंट विल बी क्रेडिटेड बाय ₹700. अंडरस्टूड? टू शेअर फायनल कॉल अकाउंट. फायनल कॉलचे पैसे आहेत ₹100 इंटू ₹3 दॅट इज 300. कळतं आहे तुम्हाला? शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटच्या समोर 100 गुणिले 10 तुम्ही हवं असेल तर इथे लिहू शकता. 100 इंटू 10 तुम्हाला कळण्यासाठी. टू शेअर फॉरफिचर अकाउंटच्या समोर काय आहेत तर 100 शेअर्स इंटू ऑलरेडी पेड अप अमाऊंट दॅट इज ₹7. सो 100 इंटू 7. आणि फायनल कॉलचे ॲरियर्स आहेत 100 इंटू 3 म्हणजे ₹300, ₹300. सो दिस अमाऊंट विल बी क्रेडिटेड टू शेअर फायनल कॉल अकाउंट. आता तुम्ही जर कॉल्स इन ॲरियर्सची मेथड फॉलो केली असेल तर एंट्रीमध्ये थोडासाच बदल होणार आहे बघा. शेअर कॅपिटल अकाउंट विल बी डेबिटेड बाय ₹1000. टू शेअर फॉरफिचर अकाउंट 700. टू कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट 300. एवढाच फरक होणार आहे जर तुम्ही कॉल्स इन ॲरियर्सची मेथड फॉलो केलेली असेल तर. ओके, नाव द नेक्स्ट प्रॉब्लेम. नाव सी द थर्ड प्रॉब्लेम. बी लिमिटेड forfeited 200 shares of ₹10 each. He face value, this is the face value of share, for non-payment of allotment of ₹2 per share. So the shareholder has not paid the allotment money ₹2 per share, and first and final call of ₹3 per share. Pass necessary journal entry. Okay, so forfeited shares will be 200 shares. Face value is ₹10. As they told us that allotment money ₹2 per share and first and final call money ₹3 per share has not been made, it means the amount is not paid by the shareholder. Final call money ₹3, allotment money ₹2 असे ₹5 त्यांनी भरलेले नाही आहेत आउट ऑफ 10. इट मीन्स फायनल कॉलपर्यंत ₹10 कॉल करून झालेले आहेत आणि आउट ऑफ दॅट ₹10 शेअर होल्डरनी 2 + 3 दॅट इज ₹5 पर शेअर भरलेले नाहीत. ₹5 भरलेले नाही आहेत म्हणजे द शेअर होल्डर ऑलरेडी पेड ₹5 ॲप्लिकेशन मनी. अंडरस्टूड? सो नाव वी हॅव टू पास जर्नल एंट्री. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट
it will be debited by 200 shares into called up amount means ₹10. सगळेच्या सगळे कॉल करून झालेले आहेत. सो ₹2000 to forfeited shares account or share forfeiture account. ओके, शेअर फॉरफिचर अकाउंटच्या समोर क्रेडिट कोणती अमाऊंट करायची आहे तर 200 शेअर्स इंटू द पेड अप अमाऊंट ऑफ द शेअर होल्डर. शेअर होल्डरनी पेड केलेले ₹5 ऑन ॲप्लिकेशन ते आपल्याला पर शेअर फॉरफिट करायचे आहेत म्हणजे जप्त करायचे आहेत. सो 200 इंटू 5 दॅट इज 1000 टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. 200 शेअर्सवर अलॉटमेंट मनी ₹2 प्रमाणे ₹400 अनपेड आहेत दॅट इज ॲरियर्स आहेत. अँड टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. ₹200 शेअर्सवर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट ₹3 प्रमाणे अनपेड आहे. सो 200 इंटू 3 दॅट इज ₹600. ओके, आणि जर कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट तुम्ही मेंटेन केलेला असेल तर शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 2000 टू शेअर फॉरफिचर अकाउंट और फॉरफिटेड शेअर्स अकाउंट 1000 टू कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट. टोटल ऑफ दीज टू कॉल्स इन ॲरियर्स दॅट इज 600 and 400. अमाउंट विल बी 1000. अंडरस्टूड. नाव we'll see next problem. See the next problem. Third, C लिमिटेड. तुम्हाला कळतं आहे ना, फॉरफिचरच्या एंट्रीज मी वेगवेगळ्या करून दाखवते सो दॅट फॉरफिचर तुम्हाला नीट कळेल. C लिमिटेड फॉरफिटेड 300 shares of ₹10 each, ₹7 called up. So called up amount is ₹7 per share. For non-payment of allotment money ₹2 per share and first call money of allotment money ₹1 per share and first call money of ₹2 per share. Okay. Now 300 shares forfeit केलेत. ₹10 फेस व्हॅल्यू असली तरी आधीच्या प्रॉब्लेमपेक्षा हे वेगळं आहे बघा. फेस व्हॅल्यू ₹10 असली तरी ₹7 कॉल्ड अप असं सांगितलेलं आहे म्हणजे ओनली ₹7 कॉल्ड अप बाय द कंपनी. अंडरस्टूड. म्हणजे उरलेले जे 10 - 7 ₹3चा फायनल कॉल अजून कंपनीने मागितलेला नाही शेअर होल्डरकडनं. कळतं आहे. सो कॉल्ड अप अमाऊंट विल बी ₹7 पर शेअर. आणि या शेअर होल्डरनी अलॉटमेंट मनी ₹1 पर शेअर अँड फर्स्ट कॉल मनी ₹2 पर शेअर असे टोटल ₹3 भरलेले नाहीत. ओके, लेट्स पास द जर्नल एंट्री. नाव शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट $300 shares into called up amount. Called up amount is ₹7. So 300 into 7 that is 2100. To share forfeiture account or forfeited shares account. Share forfeiture account. We will forfeit the amount which is already paid by the shareholder. shareholderनी 300 शेअर्सवरचे ₹7 कॉल्ड केलेत. त्याच्यापैकी त्यांनी 1 आणि 2 असे टोटल ₹3 भरलेले नाहीत म्हणजे त्यांनी ₹4 भरलेले आहेत ॲप्लिकेशन मनीचे. सो 300 इंटू ₹4 दॅट इज 1200 विल बी क्रेडिटेड दॅट विल बी फॉरफिटेड फ्रॉम द शेअर होल्डर टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. शेअर अलॉटमेंटचे त्यांनी किती भरले नाही आहेत बघा तर त्यांनी 300 शेअर्सवरचे ₹1 पर शेअर अलॉटमेंट मनी भरलेला नाही आहे. सो अमाऊंट विल बी 300. अँड टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 300 shares into first call money ₹2 that will be ₹600. Understood. So in this way share capital account debit 2100, to share forfeiture account 1200, to share allotment account 300, to share first call account 600 अशी ही एंट्री होणार आहे. जर तुम्ही कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट
ओपन केलेला असेल म्हणजे त्या मेथडने एंट्री केलेली असेल तर शेअर कॅपिटल अकाउंट विल बी डेबिटेड 2100, टू शेअर फॉरफिचर अकाउंट 1200, टू कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट टोटल ऑफ these amounts that is 900. This will be the entry. Okay, see this problem now. D Limited forfeited 400 shares of ₹10 each for non-payment of allotment of 2 per share and first call of ₹3 per share. ओके, असे टोटल 2 + 3 असे ₹5 भरलेले नाही आहेत. सेकंड अँड फायनल कॉल ऑफ ₹2 पर शेअर हॅज नॉट येट बीन मेड. 5 जन एंट्री. सी इयर फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज ₹10. ओके, बट फायनल कॉल केलेला नाही आहे ₹2 पर शेअर प्रमाणे, त्यामुळे फायनल कॉलचे मायनस करूया. म्हणजे कॉल्ड अप अमाऊंट आली आहे ₹8 पर शेअर. दिस इज द अमाऊंट कॉल्ड अप बाय द कंपनी. देन out of that 8 the shareholder has not been paid allotment money 2 per share and first call money ₹3 per share, means not paid amount is ₹5. It means the shareholder paid ₹3 per share on these shares. This is the already paid amount by the shareholder at the time of application. Okay, so the entry will be share capital account debit. Okay, 400 shares into called up amount. आपण इथे बघितले called up amount is ₹8. So 400 into 8 that is 3200. 2 share forfeiture account. Amount forfeited will be the amount already paid by the shareholder on shares. आपण आत्ताच काढले ₹3 already paid. So 400 into 3 that is 1200. 2 share allotment account. 400 shares into allotment money ₹2. So it will be 800. 2 share first call account. It will be 400 into first call of ₹3. So it will be ₹1200. Understood? In case of calls in arrears, the entry will be share capital account debit 3200, to share forfeiture account 1200, to share allotment account 800, to share first call account 1200. Okay, now the next and last problem. See the problem. Ankit Limited forfeited 50 shares of ₹10 each, ₹7 called up. Again here only ₹7 is the called up amount per share. म्हणजे फायनल कॉल ₹3चा अजून कंपनीने केलेला नाही. इशूड ॲट पार टू सोहन ऑन विच ही हॅड नॉट पेड ₹2 पर शेअर ड्यू ऑन फर्स्ट कॉल. त्यांनी फर्स्ट कॉलचे ₹2 भरलेले नाहीत. पुन्हा एकदा इथे बघा, ₹10 ही फेस व्हॅल्यू आहे. ₹7 कॉल केलेले आहेत म्हणजे फायनल कॉलचे 3 आहेत ते कॉल केलेले नाहीत. सो ₹7 इज कॉल्ड अप अमाऊंट अँड फ्रॉम दॅट कॉल्ड अप अमाऊंट सोहन द शेअर होल्डर हॅड नॉट पेड ₹2 पर शेअर ड्यू ऑन फर्स्ट कॉल. त्यांनी फर्स्ट कॉल मनी 2 पर शेअर भरलेला नाही म्हणजे ऑलरेडी पेड अमाऊंट इज ₹5 पर शेअर. अंडरस्टूड? सो वी हॅव टू पास द जर्नल एंट्री. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 50 shares into called up amount that is ₹7. So it will be 350. 2 share forfeiture account. 2 share forfeiture account 50 shares into called up amount and the called up forfeited amount that is already paid by the shareholder. This amount, okay, ₹5. So it will be credited 250. 2 he had not paid ₹2 per share due on first call. So 2 share first कॉल अकाउंट. याचा अर्थ त्यांनी ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट मनी भरला आहे, फर्स्ट कॉल मनी भरलेला नाही. 2 शेअर फर्स्ट कॉल अकाउंट ₹50 इंटू ₹2 पर शेअर. सो इट विल बी ₹100. अंडरस्टूड? इन केस ऑफ कॉल्स इन ॲरियर्स, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 350,
To share forfeiture account 250. To calls in arrears account 100. This will be the entry. That's all for today.